नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी गणित भाग 1 वरती. पहिलं प्रकरण आहे दोन चलांतील रेषीय समीकरणे, ज्यामध्ये सराव संच 1.2 वरती आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, सराव संच 1.1 वर ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे. सराव संच 1.1 नसेल बघितला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी 1.1 ची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो. तर आज आपण सराव संच 1.2 वर चर्चा करू, ज्याच्यामध्ये आलेख पद्धतीने दोन चलातील रेषीय समीकरणे कशी सोडवायची हे आपण पाहणार आहोत. तर चला पटकन जाऊयात पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, म्हणजे आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आपण काय करू, सध्या हा प्रश्न नंतर बघू, अगोदर आपण या प्रश्नापासून सुरुवात करूयात. ओके, दोन समीकरणे जी आहेत, दोन चलातील समीकरणे ती आलेख पद्धतीने कशी सोडवायची आपण बघू. पण तत्पूर्वी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जर तुम्ही आता 10वीला असाल आणि तुम्हाला लावायचा असेल क्लास, ऑनलाईन क्लास मित्रांनो, तर ऑनलाईन क्लास आपण सुरू केलाय आपल्या ऍप वरती. आपल्या ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. लक्षात घ्या, क्रिएटिव्ह मॅथ मराठी. या आपल्या ऍप वरती तुम्हाला लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील. आपला ऑनलाईन क्लास आहे. या क्लासमध्ये आपण 3 विषय घेतो, इंग्लिश, गणित, विज्ञान. अशा 3 विषयांवर आपण आपल्या ऍपमध्ये चर्चा करत असतो. ओके, आता या ऍपमध्ये ऑलरेडी एक कोर्स सुद्धा बनवलेला आहे. ऑलरेडी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा अपलोडेड बघायला मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला इथे नोट्स पण मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या ऍपवरती ऑनलाईन लेक्चर लाईव्ह सुद्धा बघता येतील. ओके, आणि हा किती रुपयाला? फक्त 199 रुपये प्रति महिना. फक्त 199 रुपये प्रति महिना आपल्या क्लासची फी आहे. जर तुम्ही क्लास नसेल जॉईन केला तर क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ऍप प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करा, किंवा ऍपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्या लिंकवर क्लिक करून ऍप डाउनलोड करा आणि ऑनलाईन क्लास सुरू करा. ओके, लावा, जॉईन व्हा. आज रात्री, दररोज तसं संध्याकाळी 8 वाजता लेक्चर असतो, पण आज सध्या 1-2 दिवस आपला रात्री 9 वाजता लेक्चर असणार आहे, पण रेग्युलर लेक्चर 8 वाजता असतो, सोमवार ते शनिवार. आता बघा, खालील एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडवा. मित्रांनो, मागच्या वर्षी आता 9वीला आपण निर्देशक भूमिती या प्रकरणावरती अशा प्रकारे आलेख कसा काढायचा हे आपण बघितलंय. पण आज आपण दोन चलांतील रेषीय समीकरणे या प्रकरणामध्ये आपण आलेख कसा काढायचा बघणार. आता आलेख पद्धतीने सोडवण्यासाठी मला x अधिक y बरोबर 6 चा एक आलेख काढावा लागेल, x वजा y बरोबर 4 चा एक आलेख काढावा लागेल. असे दोन आलेख काढायचे आणि हे दोन आलेख काढल्यानंतर या दोन आलेखांचा जो छेदनबिंदू असणार आहे, तो छेदनबिंदू म्हणजे माझं उत्तर. त्या छेदनबिंदूंचे निर्देशक म्हणजे माझं उत्तर असणार आहे, उकल असणार आहे. तर काय करू, सुरुवातीला आपण x अधिक y बरोबर 6 चा आलेख काढू. आता आलेख काढायचा म्हणजे बाबा मला 3 बिंदू लागतील. 3 बिंदू कमीत कमी आलेख कागदावरती स्थापन करावे लागतील आणि त्या 3 बिंदूंमधून जाणारी रेष म्हणजे एक आलेख असेल माझा. आता त्या 3 बिंदूंचे निर्देशक काढण्याची प्रक्रिया म्हणजे अशा प्रकारची सारणी पूर्ण करणं. सुरुवातीला x अधिक y बरोबर 6 चा आलेख काढण्यासाठी मी 3 बिंदूंचे निर्देशक काढेल. ओके, आता याच्यामध्ये x आहे, y आहे, x आणि y आहे. सारणी पूर्ण करताना लक्षात घ्या, अशा प्रकारे तुम्हाला x y म्हणजे x चे निर्देशक इथे वरच्या रो मध्ये, खालच्या रो मध्ये y चे निर्देशक आणि त्याच्या खाली एक्स वाय म्हणजे या बिंदूंचे निर्देशक असतात. ओके, आता पहिला आपला आहे x अधिक y बरोबर 6. ओके, आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, जे समीकरण तुमच्याकडे आहे त्या समीकरणाला y च्या स्वरूपात लिहून घ्या. म्हणजे भावांनो, y ला एका बाजूला ठेवा, बाकी सगळ्यांना पलीकडे द्या फेकून. y ला आपण म्हणू, भावा तू इथंच थांब. 6 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. हा x प्लस आहे, पलीकडे गेला मायनस, अधिक आहे, पलीकडे गेला वजा झाला. ठीक आहे, तर अशा प्रकारे y बरोबर 6 वजा x हे समीकरण तयार झालं. काय केलं आपण, y आपल्या जागेवर ठेवला, 6 आपल्या जागेवर ठेवला, अधिक x आहे, पलीकडे गेला वजा x, म्हणजे y बरोबर 6 वजा x असं समीकरण y च्या स्वरूपात तुम्ही तयार करायचं. म्हणजे y ला एका बाजूला ठेवायचं, बाकी सगळ्यांना पलीकडे फेकून द्यायचं. ओके, आता काय करायचं, या ठिकाणी x च्या किमती तुम्हाला घ्यायच्यात मनाने. चला, समजा मी x च्या किमती 1, 2 आणि 3 अशा मनाने घेतल्या. आता y च्या किमती मनाने घ्यायच्या नाही, y च्या किमती काढाव्या लागतील. याचा अर्थ x बरोबर 1 असताना y बरोबर किती हे काढावं लागेल, x बरोबर 2 असताना y बरोबर किती हे काढावं लागेल, x बरोबर 3 असताना y ची किंमत किती असेल हे काढावं लागेल. यासाठी आपल्याला या समीकरणाचा वापर करायचा, y बरोबर 6 वजा x. कसं बघा, x बरोबर जर का 1 असेल तर y बरोबर काय असतंय, 6 वजा x असतं. y बरोबर 6 वजा x असतं.
6 वजा x बरोबर 1 आहे. 6 वजा 1 बरोबर 5. म्हणजे x ची किंमत 1 असताना y ची किंमत मला 5 मिळते. त्याचबरोबर x बरोबर जर माझ्याकडे 2 असेल तर मला y बरोबर काय मिळतं? 6 वजा x. y बरोबर आपल्याकडे 6 वजा x असतं. 6 वजा x ची किंमत माझ्याकडे 2 आहे. 6 तून 2 गेले 4. त्याचप्रमाणे x बरोबर जर माझ्याकडे 3 असेल तर y बरोबर आपल्याकडे येतं 6 वजा x. x बरोबर 3 असताना y बरोबर 6 वजा x. 6 वजा x ची किंमत सध्या आहे 3. 6 तून 3 गेले 3. म्हणजे x बरोबर 1 असताना y बरोबर किती आलं? 5 आलं. ठीक आहे. x बरोबर 2 असताना y बरोबर 4 आलं. आणि x बरोबर 3 असताना y बरोबर माझ्याकडे 3 आलं. म्हणजे आपल्याकडे 1 आणि 5, 2, 4, 3, 3 असे आपल्याला या बिंदूंचे निर्देशक मला मिळाले. 3 बिंदूंचे निर्देशक मिळाले. आता हे 3 बिंदू मी आलेख कागदावर स्थापन करेल आणि त्या 3 बिंदूंमधून जाणारी रेषा म्हणजेच x अधिक y बरोबर 6चा आलेख असेल. आता असाच आलेख मला इथे सुद्धा काढायचा आहे. इथे कोणाचा मला हा आलेख काढायचा आहे? तर x वजा y बरोबर 4चा. मग त्याच्यासाठी इथे x असेल, इथं y असेल आणि इथे x आणि y असेल. आता इथे सुद्धा माझ्याकडे जे समीकरण आहे, माझ्याकडे काय समीकरण आहे बाबा? x वजा y बरोबर 4. आता इथं y ला एका बाजूला घ्यायचं. आपण काय करू? वजा y ला पलीकडे नेऊ म्हणजे तो अधिक y होऊन जाईल. x ला आपल्या जागेवर ठेवा. वजा y पलीकडे गेला अधिक y होईल आणि हा अधिक 4 आहे. अलीकडे आला वजा 4 झाला आणि वजा y पलीकडे गेला अधिक y. वजा y आणि 4 ची किंमत बदलली. भाऊ वजा y पलीकडे गेला अधिक y, अधिक 4 अलीकडे आला वजा 4. म्हणजे माझ्याकडं y बरोबर x वजा 4 हे समीकरण मला मिळालं. ठीक आहे. आता इथं x च्या किमती मला घ्यायच्यात मनाने. जसं इथं 1, 2, 3 घेतलं तशाच x च्या किमती इथं 1, 2, 3 घेतल्या तरी चालेल. काहीच प्रॉब्लेम नाही. आणि 4, 5, 6 घेतल्या तरी चालेल. चला मी 4, 5 आणि 6 घेतो. x च्या किमती 4, 5, 6 घेतल्या. आता x बरोबर 4 असताना y बरोबर किती हे काढावं लागेल? x बरोबर 5 असताना y बरोबर किती हे काढावं लागेल? x बरोबर 6 असताना y बरोबर किती हे काढावं लागेल? मग बघा x बरोबर किती 4 असेल तर y ची किंमत काढायचं सूत्र आता हे घ्यायचं x वजा 4. मग इथं लिहायचं x वजा 4. x ची किंमत सध्या 4 आहे. 4 वजा 4. 4तून 4 गेले 0. x बरोबर 5 असताना y बरोबर किती? y बरोबर x वजा 4 असते. x ची किंमत किती? 5 आहे. मग 5 वजा 4. 5तून 4 गेले 1. x बरोबर जर 6 असेल तर माझ्याकडे y बरोबर काय असतंय? x वजा 4. y बरोबर x वजा 4 हेच समीकरण घ्यायचं. x ची किंमत सध्या आपल्याकडे 6 आहे. 6 वजा आपले हे 4. 6तून 4 गेले 2. अशा प्रकारे x बरोबर 4 असताना y बरोबर 0 मिळेल. x बरोबर 5 असताना y बरोबर 1 मिळेल. आणि x बरोबर 6 असताना y बरोबर मला 2 मिळेल. म्हणजे अशा प्रकारे इथं 4, 0 त्याचबरोबर 5 आणि 1 आणि 6 आणि 2 अशा प्रकारे मला हे बिंदूंचे निर्देशक मिळाले. आता या 2 सारण्या मी तयार केल्या. पहिल्या सारणीमध्ये मला x अधिक y बरोबर 6 हा आलेख काढण्यासाठी 3 बिंदूंचे निर्देशक मिळाले. दुसऱ्या टेबलमध्ये मला x वजा y बरोबर 4 हा आलेख काढण्यासाठी मला जे हे 3 बिंदू स्थापन करायचे ते मिळाले. आता आपण हे बिंदू आलेख कागदावरती स्थापन करूया. तर याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओला पॉज करून लिहून घ्या. आता आपण थोडं पुढे जाऊन याचा आलेख काढू. चला. आता बघा याचा आलेख कसा काढायचा? आलेख काढणं खूप सोपं आहे. बघा आता इथे आपल्याकडे ऑलरेडी मी बिंदू लिहून घेतलेले आहेत. इथे बिंदू आणि त्यांचे निर्देशक बघा आपण आता या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. ओके, एकच मिनिट. आता आपण बघा x अधिक y बरोबर 6चा आलेख काढण्यासाठी अशी सारणी पूर्ण केली होती. हे बिंदू आता आलेख कागदावर स्थापन करू. याच्यामध्ये लक्षात घ्या आडवा जो असतो तो x अक्ष, उभा जो असतो तो y अक्ष. आडव्या x अक्षावरती उजव्या बाजूला 1, 2, 3, 4, 5, 6 अशा धन संख्या असतात. डाव्या बाजूला ऋण संख्या असतात. y अक्षावर वरती सगळ्या धन संख्या, खाली सगळ्या ऋण संख्या असतात. आता बघा काय करायचं? 1, 5 पहिला बिंदू काय? x चा 1 आणि y चा 5 आहे. बरोबर 1, 5. मग इथं लिहा 1, 5. दुसरा जो आहे आपल्याकडे 2, 4. x चा 2 y चा 4. इथं लिहायचं 2, 4. ओके. तिसरा जो बिंदू आहे 3, 3. x चा 3 y चा 3. तिसरा बिंदू आपल्याकडे असणार आहे 3 आणि 3. झालं. आता या तिघांमधून जाणारी एक रेषा म्हणजे आपला आलेख असेल. या तिघांमधून जाणारी एक रेषा म्हणजे आपला झाला हा आलेख. तर अशा पद्धतीने आपण आलेख काढला. कोणाचा काढला? x अधिक y बरोबर 6चा जो आहे हा आलेख झाला. x अधिक y बरोबर 6चा आलेख. ओके. आता आपण दुसरा आलेख काढू. दुसरा कोणाचा? x वजा y बरोबर 4चा. त्याच्यासाठी पहिला बिंदू आहे 4, 0. म्हणजे x चा 4 आहे y चा 0 म्हणजे 4, 0 तुमचा इथं आला.
4 आणि 0. दुसरा जो आहे आपल्याकडे काय 5 आणि 1. एक्सचा 5 आहे, वायचा 1 आहे. एक्सचा 5 आणि वायचा 1. 5 आणि 1. ओके. आणि तिसरा जो बिंदू आहे 6, 2 म्हणजे एक्सचा 6, वायचा 2. एक्सचा 6 आणि वायचा 2. इथे लिहा 6, 2. झालं. तिघांमधून जाणारा आपण हा अशा प्रकारे हा एक आलेख काढू. तिघांमधून जाणारा आपण हा आलेख काढला आणि याला काय नाव दिलं? x वजा y बरोबर 4. इथं म्हणायचं x वजा y बरोबर 4. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा आलेख काढू शकतो. आता माझं उत्तर काय? या दोघांचा छेदनबिंदू. दोघांचा छेदनबिंदू किती? 5, 1 आहे. ओके. या दोघांचा छेदनबिंदू जो आहे तो हा आहे आणि याचे निर्देशक म्हणजे आपलं उत्तर बघा x y बरोबर. याचे x निर्देशक किती आहेत? 5 आहेत आणि y निर्देशक किती? 1 आहे. x निर्देशक 5 आणि y निर्देशक 1. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा आलेख काढू शकतो. म्हणजे आलेख काढण्याचा अशा प्रकारे आपल्याला काढता येऊ शकतो आणि अशा प्रकारे आपण आलेख पद्धतीने कशा प्रकारे कुठल्याही दोन चलातील रेषा समीकरण सोडवू शकतो हे आपण बघितलेलं आहे. तर मित्रांनो आता आपण सराव संच 1.2 मधलं हे एकच गणित आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलंय. परंतु जर तुम्हाला संपूर्ण सराव संच हा बघायचा असेल, या सराव संचामध्ये सगळी गणितं बघायची असेल तर काळजी करू नका. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिल्यात. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बघा. त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये सराव संच 1.1 पासून 1.5 पर्यंतच्या लिंक दिल्यात. कुठल्याही लिंकवर क्लिक केलं, 1.2 च्या लिंकवर क्लिक केलं तर 1.2 हा संपूर्ण सराव संच तुम्हाला तिथं बघायला मिळेल. तर ही व्हिडिओ संपूर्ण बघायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला ऑनलाईन क्लास लावायचा असेल गणित, इंग्लिश आणि विज्ञानचा इयत्ता 10वीचा तर क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या ॲपवरती तुम्हाला ऑनलाईन क्लास मिळेल. फक्त 199 रुपये प्रति महिना मध्ये तुम्ही विज्ञान, इंग्लिश आणि गणित हे 3 विषय शिकू शकताय. तर तुम्ही आपला ॲप सुद्धा डाउनलोड करा. 199 रुपयाचा कोर्स परचेस करा. म्हणजे तुमचं गणित, इंग्लिश आणि विज्ञानची बोर्डाच्या परीक्षेची चांगली तयारी होईल. तर आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना. धन्यवाद.